जालन्यामध्ये आज धनगर समाजाच्या वतीनं भव्य रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन होणार आहे। धनगर बांधव आपल्या शेळ्या मेंढ्यांसह या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी दीपक बोराडे जालन्यामध्ये आमरण उपोषण करत असून त्यांच्या उपोषणाचा आजचा 15वा दिवस आहे। मात्र शासनाने अजूनही त्यांची मागणी मान्य केलेली नाही आणि त्यामुळे आज सकल धनगर समाजाच्या वतीनं राज्यभरात रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। बोराडे यांची प्रकृती खालावलेली आहे। शुगर आणि बीपी कमी झाल्यामुळे त्यांना अचानक भोवळ आली आहे आणि या संदर्भात आणखी अपडेट घेऊया आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, 15वा दिवस असला उपोषणाचा तरी त्यांची प्रकृती खालावली आहे। त्यांची प्रकृती आता कशी आणि आजच्या आंदोलनाचं स्वरूप? अगदी खरं तर आपण जर बघितलं तर दीपक बोराडे यांच्या अंमल उपोषणाचा आज 15वा दिवस आहे आणि आज आपण जर बघितलं तर आज राज्यभरामध्ये धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी दीपक बोराडे जे आहेत ते जालन्यात आमरण उपोषणाला बसलेत आणि या आमरण उपोषणामुळे काल रात्री त्यांची प्रकृती देखील खालावली होती। आपण जर बघितलं तर काल रात्री त्यांची बीपी आणि शुगर जो आहे तो खालावला होता, त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचार जे आहेत ते तातडीने देण्यात आलेले आहेत। मात्र आता त्यांची प्रकृती जी आहे ती स्थिर आहे। मात्र धनगर समाज वारंवार मागणी करून देखील त्यांना त्यांची मागणी पूर्ण होत नाही, त्यामुळे आज धनगर समाज आक्रमक होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज जालना जिल्ह्यासह राज्यभरामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे आणि धनगर समाज पारंपरिक वेशभूषा करून त्याचबरोबर आपले शेळ्या मेंढ्या घेऊन हा रास्ता रोको करणार आहेत। आपण जर पाहायला गेलं तर यावेळेस सरकारला धनगर समाजासाठी एसटी आरक्षण लागू करा अशी मागणी देखील केली जाणार आहे। या सगळ्याचे अपडेट घेत राहू। धन्यवाद गौरव, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।